आज खूप दिवसातून मी भाजी आणायला गेलेले. तसं तर मी कधीच भाजी आणायला जात नाही, पण आज गेलेले आणि भाजी आणायला गेले. पण तिथं पण असं झालं की काय भाजीला घ्यायचं हे कळतच नव्हतं. मग म्हटलं आज जरा पालेभाजी करू, कारण की खूप दिवस झालं मी केलीच नव्हती. म्हणजे तसं मेथी वगैरे चालू असतं, पण हे चवळे आणि तांदूळजा ह्या 2 भाज्या आहेत ना, ह्या मला खूप आवडतात. मग मी काय केलं, आल्या आल्या पहिल्यांदा तर भाजी निवडून घ्यावी म्हटलं, कारण की कृणाली आली की तिला लगेच जेवायला देता येईल. त्यामुळे मम्मी माझं आवरत होते. पण ही तुम्हाला माहिती का, ही चवळे आणि तांदूळजा या भाजीमध्ये मला खूप कन्फ्युजन आहे. मला जेव्हा समजतच नाही की ही नक्की तांदूळजाची भाजी आहे का चवळीची आहे. पण ते काका तर बोलले की चवळी आहे म्हणून. म्हटलं चला ठीक आहे. आणि मला चवळीची भाजी आणि तांदूळ ह्या 2 भाज्या मला खरंच खूप आवडतात. मग म्हणून एकीकडे कुकर लावून घेतलं, तोपर्यंत भाजीला म्हटलं फोडणी द्यावी. आणि त्या फोडणी देण्यासाठी मी लसूण, मिरची आणि कांदा त्याच्यामध्ये टाकलेला. आणि तुम्हाला सांगू का, ह्या भाजीमध्ये ना कांदा असेल ना तर टेस्ट इतकी छान लागते ना, खूप छान भाजी होते ही. आणि मला खरंच खूप आवडते. आणि पालेभाज्या खायची सवय लावली ना आत्तापासूनच तर चांगलंच आहे ना, ते पुढं आपल्या